महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच भाजपची 150 पेक्षा कमी जागा लढणार नसल्याची भूमिका। जागेच्या हट्टापेक्षा जिंकण्याची शक्यता असलेल्या पक्षाने ती जागा लढवावी अशी आमची भूमिका, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य आहे। राष्ट्रवादी महायुतीमध्ये 60हून अधिक जागा घेण्याच्या तयारीमध्ये। राष्ट्रवादीचे 54 आमदार, काँग्रेसचे 3 आणि अपक्ष 3 आमदार आमच्या सोबत असल्याचं अजित पवार यांचं वक्तव्य आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जिथे उमेदवार निवडून आले तिथे जाणार आणि निवडून येणाऱ्याला तिकीट देणार, हा जागा वाटपाचा निकष अजित पवारांकडून स्पष्ट। राष्ट्रवादी बरोबर दुर्दैवी युती, असंघाशी संघ केला, भाजप प्रवक्ते गणेश हाके यांचं वक्तव्य। लोकसभेमध्ये महायुतीनं युती धर्म पाळला नाही म्हणून लातूरमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याचा हाके यांचा आरोप। गणेश हाकेंसारख्या विद्वान माणसाच्या ज्ञानाचा भाजप उपयोग करत नाही, त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी हाकेंनी वक्तव्य केलं असावं, अमोल मिटकरींचा टोला। भाजप शिवसेना सख्खे तर राष्ट्रवादी सावत्र भाऊ, राष्ट्रवादीशी युती करून भाजपचं वाटोळं झालं, लातूर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांची टीका। अजित पवारांची जनसन्मान यात्रा उद्या यवतमाळच्या पुसदमध्ये, पारद मैदानामध्ये होणार अजितदादांची सभा, आमदार इंद्रनील नाईक यांची माहिती। लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी विरोधक न्यायालयामध्ये जात आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही, फडणवीसांचं बहिणींना आश्वासन। लाडकी बहीण योजनेच्या द्वारे नोव्हेंबरपर्यंत पैसे महिलांना मिळणार, महायुतीचं सरकार आलं तर पुढचे 5 वर्ष ही योजना सुरूच राहील असा शब्द देतो अजित पवारांचं वक्तव्य। लाडकी बहीण कार्यक्रमानंतर शिंदे फडणवीस हेडगेवारांच्या स्मृतिभवनावरती, अजित पवारांनी डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकरांच्या समाधीचं दर्शन घेणं टाळलं। नागपूरमध्ये जानेवारीपासून 524 अत्याचाराच्या घटना घडल्या, मात्र त्यावरती ठोस कारवाई नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची माहिती। भिवंडीमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी पोस्ट कार्यालयाच्या बाहेर महिलांची गर्दी, बँक खातं उघडण्यासाठी तर बँक खात्यांची केवायसी करण्यासाठी अनेकांच्या रांगा। तानाजी सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावलं, तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मुंबईमध्ये बोलावल्याची माहिती। मुख्यमंत्री तानाजी सावंत यांचे कान टोचणार का याकडे लक्ष। मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंत यांना आरोग्यमंत्री केलं, मात्र सावंत मुख्यमंत्र्यांनाच अल्टिमेटम देणार असाल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, सोलापूर शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांची टीका। तानाजी सावंत मुक्त विद्यापीठ असून अशा वक्तव्यामुळे वाईट संदेश पसरतोय, निवडणुकीच्या तोंडावर अशा वक्तव्यामुळे गैरसमज होतो, तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर हसन मुश्रीफ यांचा पलटवार। माजी खासदार विनायक राऊत यांनी केली पंतप्रधानांकडे नारायण राणेंची तक्रार, राणेंच्या धमकावणीच्या भाषेची मोदींकडे पत्राद्वारे तक्रार। मोदींनी काल राजकीय माफी मागितली, संजय राऊतांचा टोला, तर पंतप्रधानांनी माफी मागून प्रश्न सुटणार नसल्याची राऊतांची टीका। शिवरायांचा पुतळा पडल्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीचं उद्या मुंबईमध्ये जोडे मारो आंदोलन, मुंबई पोलिसांची मात्र अद्याप आंदोलनाला परवानगी नाही, त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते मुंबई पोलिसांच्या आयुक्तांची भेट घेणार। उद्या महाविकास आघाडीचं जोडे मारो आंदोलन, आंदोलनाच्या आधी ठाकरे गटाकडून टीजर ट्विट। सांगली लोकसभेसाठी पराभवानंतर माजी खासदार संजय काका पाटील यांनी विधानसभेसाठी दंड ठोपटला, मात्र निवडणुकीमध्ये स्वतः उतरणार की मुलाला उतरवणार हे अद्यापही जाहीर नाही। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 सप्टेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, चैत्यभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार, रामदास आठवले यांची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये आज रात्री 8:30 वाजता बैठक, जागा वाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता, अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित राहण्याची शक्यता। शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीकडून राजकारण, महाराष्ट्राला असं राजकारण आवडत नाही, भाजपचे नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। सिंधुदुर्गच्या मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये चेतन पाटीलला 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार यांनी जरांगेंची घेतली भेट, दोघांमध्ये अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणावरती सकारात्मक चर्चा झाल्याची केदार यांची माहिती। मनोज जरांगे पाटील उद्या मालवणमध्ये जात राजकोट किल्ल्याची पाहणी करणार, महापुरुषांच्या नावानं राजकारण नको, दोषींना तात्काळ आत टाका, जरांगेंची मागणी। सोलापूरहून मालवणकडे जात असताना मनोज जरांगेंनी दिली राजू शेट्टी यांच्या घरी भेट, यावेळी शेट्टी कुटुंबियांकडून जरांगेंचं औक्षण, यावेळी राजू शेट्टींच्या मातोश्री आणि सौरभ शेट्टी सुद्धा उपस्थित। मराठा आरक्षणावरती मुस्लिम, धनगर आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार, मराठा आंदोलक मनोज जरांगेंची माहिती।
30 सप्टेंबरपर्यंत राज्य शासनानं शेतकऱ्यांना न्याय द्यावा, जरांगेंची मागणी. सोयाबीन कापूस पिकाला योग्य भाव आणि 100% पीक विमा मिळावा या मागण्या मंजूर करा, नाहीतर 4 सप्टेंबरपासून बेमुदत अन्न त्याग आंदोलन करू. शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा. केंद्रीय मंत्री रामदास आठवले उद्या मालवणच्या दौऱ्यावर. राजकोट किल्ल्यावरती जात शिवरायांचा पुतळा उभारला होता, त्या ठिकाणची आठवणी पाहणी करणार. पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊतांच्या अडचणीमध्ये वाढ. जीवाला धोका असल्याचं म्हणत स्वप्ना पाटकर यांचं ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र. रावसाहेब दानवे, अब्दुल सत्तार यांची विमानतळावरती भेट. एकमेकांचे राजकीय विरोधक असताना देखील विमानतळावरती गळाभेट घेत केलं फोटो सेशन. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे परभणीच्या दौऱ्यावर. परभणी दौऱ्यात देखील 4ही विधानसभा मतदारसंघांचा घेतला आढावा. पक्ष संघटना वाढीकडे लक्ष द्या, दानवेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. छगन भुजबळांच्या हस्ते डोंगरगावमध्ये जलपूजन. मांजरपाडा प्रकल्पामधील पाणी पुणेगाव दरसवाडी कालव्यातून येवला तालुक्यामध्ये पोहोचलं. भुजबळांना जलनायक ही नवी उपाधी. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि राहुरी येथे लाक्षणिक उपोषण. फक्त शिल्पकारावरती कारवाई नको, तर सर्वच दोषींवरती कारवाई व्हावी अशी तनपुरे यांची मागणी. आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून स्विमर ओम साटमला आर्थिक मदतीची घोषणा. एबीपी माझानं दाखवली होती बातमी. एबीपी माझाच्या बातमीनंतर ओम साटमला मदतीचा हात. शिवसेनेचे सोशल मीडिया प्रमुख राहुल कनाल करणार ओम साटमला मदत. ट्विटरद्वारे कनाल यांची माहिती. क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी घेतली स्विमर ओम साटमची भेट. ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ओम साटमला आर्थिक मदत करणार, बनसोडेंची माहिती. पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळेचा पुण्यामध्ये भव्य नागरी सत्कार. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्वप्नील आणि त्यांच्या कोच दीपाली देशपांडे यांचा सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरव. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये 44 लाखांचा अपहार. रोखपाल पदावरती कार्यरत असलेल्या महिलेने विद्यापीठाच्या सॉफ्टवेअरमध्ये 439 पावत्या अवैध पद्धतीनं मॉडिफाय केल्याचं उघड. राजस्थानी मल्टीस्टेट संचालक अभिषेक बियानी यांना पुण्यातून अटक. बीड आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्यावरती दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे सोपवला जाण्याची शक्यता. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या पुढाकारानं हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा. लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांमध्ये घट होण्याच्या ऐवजी वाढत झाली. एनसीआरबी आकडेवारीनुसार धक्कादायक बाब समोर. वाघांचे मृत्यू रोखणं केंद्र आणि राज्य सरकारच्या हाताबाहेर. यंदा पहिल्या 3 महिन्यांमध्येच 47 वाघांचे मृत्यू झाल्याची केंद्राची माहिती. बीडच्या अंबाजोगाईमधील शासकीय रुग्णालयामध्ये आता रुग्णांसह नातेवाईकांना प्रवेशपत्र बंधनकारक. कोलकाता आणि रत्नागिरीमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पुढचे 4 ते 5 दिवस पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. उद्या चंद्रपूर जिल्ह्याला हवामान विभागाचा रेड अलर्ट. बीड जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस. बीड शहराला पाणी पुरवठा करणारे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो, तर जायकवाडीमधून माजलगावच्या धरणामध्ये पाणी सोडलं. पावसाच्या विश्रांतीनंतर सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये धुक्याची चादर. निसर्ग सौंदर्य खुलल्यानं सातपुड्यात पर्यटकांची गर्दी. अनेक दिवसांनंतर परभणीमध्ये जोरदार पावसाची हजेरी. परभणी शहरासह जिल्हाभरामध्ये जोरदार पाऊस. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा, तर शहरातील रस्त्यांवरती पाणी साचायला सुरुवात. नंदुरबारमध्ये बैल पोळ्यासाठी बाजारपेठा सजल्या. बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याला मोठी मागणी. आकर्षक मातीचे बैलही विक्रीसाठी दाखल. बैलपोळ्याच्या निमित्तानं वाशिममधील बाजारपेठा सजल्या.
सरच्या राजाला सजवण्यासाठी बाजारपेठेमध्ये साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग. वाशिममधील जनावरांच्या बाजाराचं स्थलांतर. वाशिम बाजार समिती प्रशासनाचा निर्णय. स्थलांतरामुळे आता शेतकऱ्यांमध्ये नाराजी. गणपतीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मुंबईकरांची गर्दी. लालबाग बाजारपेठेमध्ये गणपती आरास आणि सुशोभीकरणाच्या वस्तू खरेदीसाठी महिलांची लगबग. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं जल्लोषामध्ये आगमन. मोठ्या संख्येनं मुंबईकरांचा सहभाग. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं जल्लोषामध्ये स्वागत तर जवान दहीहंडी पथकाकडून गणपती बाप्पाला 9 थरांची सलामी. उद्या मध्य रेल्वे मार्गावरती सकाळी 11 ते दुपारी 3:55 मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंडच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक असणार. हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या सकाळी 11:10 पासून ते दुपारी 4:10 मेगा ब्लॉक. कुर्ला ते वाशीच्या दरम्यान अप डाऊन मार्गावरती उद्या ब्लॉक. गणेशोत्सवामध्ये मुंबई ते गोवा महामार्गावरती अवजड वाहनांना बंदी. 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरच्या दरम्यान 16 टनपेक्षा जास्त क्षमता असलेल्या वाहनांना बंदी. अंधेरीमध्ये सोमवारी पाणीपुरवठ्यावरती परिणाम. तांत्रिक कामासाठी अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागातील काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार. पावसाळी हंगामामुळे 3 महिन्यांपासून बंद असलेली रेवस ते भाऊचा धक्का ही बोट सेवा उद्यापासून सुरू होणार. त्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉक्टर विपिन शर्मा यांनी स्वीकारला पदभार. यावेळी पालिका मुख्यालयामध्ये शर्मा यांनी घेतली महानगरपालिका आयुक्त श्री भूषण गगराणी यांची भेट. नवी मुंबई महानगरपालिकेचं पहिलं मेडिकल कॉलेज आणि 500 खाटांचं रुग्णालय नेरूळमध्ये उभारण्यात येणार. गरीब विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल, मंदा म्हात्रे यांची माहिती. कोल्हापूरमध्ये भक्तांकडून अंबाबाईला 50 लाखांचा सुवर्णसिंह अर्पण. नाव जाहीर न करण्याच्या अटीवरती एका भक्तानं अंबाबाई चरणी हा सोन्याचा सिंह अर्पण केलाय. नाशिकच्या सटाणा तालुक्यामधील हरणबारी ते हातनूर या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे. संतप्त नागरिकांकडून रस्त्यावरील खड्ड्यामध्ये भात लागवड. नाशिकमध्ये नगर परिषद सवर्ग अधिकारी आणि कर्मचारी बेमुदत संपावरती. पेन्शन योजना लागू नसल्यानं नव्यानं आलेली एकीकृत निवृत्ती योजना तात्काळ लागू करण्याची अधिकाऱ्यांची मागणी. बीडमध्ये सकल हिंदू समाजाचा मूकमोर्चा. धर्मांतरण, लव जिहाद, हिंदू मंदिरांवरील अतिक्रमण तर कोलकाता घटनेचाही केला निषेध. हिंगोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणामध्ये शिवप्रेमींचं आंदोलन. कयाधू नदीमध्ये उतरून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये उभारल्या जाणाऱ्या मेट्रो 2Bचं बांधकाम पूर्ण होण्याच्या आधीच पडझड. मेट्रोचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत मनसेचं चुना लावा आंदोलन. मीरा रोडच्या इंद्रलोक परिसरामध्ये रहिवाशी स्मशानभूमीच्या विरोधात आक्रमक. उच्चभ्रू इमारतीमध्ये होणाऱ्या सर्वधर्मीय स्मशानभूमीला स्थानिकांचा विरोध. मतदानावरती बहिष्कार असे बॅनर झळकवत केलं आंदोलन. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये मिल कामगारांचा मोर्चा. पेन्शनमध्ये वाढ करण्यासह हिंगणघाटमधील बंद गिरण्या सुरू करण्यासाठी कामगारांकडून महसूल प्रशासनाला निवेदन. नाशिक डहाणू नव्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला रेल्वे बोर्डाची मंजुरी. 100 किलोमीटरचा नवा मार्ग त्र्यंबकेश्वर मार्गे असणार. या रेल्वे मार्गामुळे नाशिक ते डहाणू अंतर 2 तासांनी कमी होणार. नंदुरबार पोलीस दलाचा सुरक्षित शाळा अभियान उपक्रम. पोलीस अधिकारी स्वतः शाळेमध्ये जाऊन सुरक्षा उपाययोजनांची पाहणी करत विद्यार्थ्यांशी साधणार संवाद. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यामधील चिचटोला या जिल्हा परिषद शाळेला गावकऱ्यांनी ठोकलं कुलूप. शिक्षकांच्या नियुक्तीसाठी निवेदन देऊन देखील नियुक्ती न केल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक. 31 गुन्ह्यांनंतर दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला 9 दुचाकींसह अटक. सांगली शहर पोलिसांची कारवाई. बारामतीमध्ये भरधाव टेम्पोनं 16 वर्षीय मुलाला चिरडलं. नीरा मोरगाव रस्त्यावरती अपघातानंतर संतप्त जमावानं टेम्पो पेटवला. वसईमध्ये लोकल ट्रेनमध्ये सिगारेट पिऊन धूर सोडणाऱ्या 2 तरुणांचा व्हिडिओ व्हायरल.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानं प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त. अकोल्यामधील पातूर शहरामध्ये चॉकलेटचं आमिष दाखवून एका 3 अल्पवयीन मुलांची छेड काढल्याची धक्कादायक घटना. मुलांना त्रास देणाऱ्या संबंधित व्यक्तीवरती कठोर कारवाई करण्याची पालकांची अकोला पोलीस अधीक्षकांकडे मागणी. सेफ्टी डिफेन्सचे लेक्चर सुरू असताना विद्यार्थिनीवरती सेफ्टी स्प्रे फवारला गेल्यानं 13 विद्यार्थिनींना मळमळ, डोक्यामध्ये जळजळीचा त्रास. विद्यार्थिनींवरती उपचार सुरू. मिरजमधल्या केंब्रिज शाळेतला प्रकार. धुळे ते सीएसएमटी एक्सप्रेसमध्ये सहप्रवाशांकडून वृद्धाला मारहाण. गोमांस असल्याच्या संशयावरून मारहाण केल्याची माहिती. संशयित आरोपी धुळे पोलिसांच्या ताब्यात. नंदुरबार तालुक्यामधील लोय शासकीय आश्रमशाळेमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू. खासदार गोवाल पाडवी आणि माजी मंत्री आमदार केसी पाडवी यांनी शाळेला भेट देत आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची केली कान उघाडणी. हरियाणा विधानसभेच्या मतदानाची तारीख बदलली. हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरच्या ऐवजी आता 5 ऑक्टोबरला मतदान तर 8 ऑक्टोबरला मतमोजणी. केदारनाथला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात. खराब झालेल्या भारतीय वायुसेनेच्या M17 हेलिकॉप्टरला घेऊन जाताना दोर तुटून दुसरं हेलिकॉप्टर डोंगरात कोसळलं. जम्मू काश्मीरमधील राजौरीच्या मांजाकोटेमध्ये मुसळधार पावसामुळे नदीमध्ये बुडाला. त्याला शोधण्यासाठी राजौरीकडून SDRFची टीम शोध मोहिमेवर. गुजरातमधल्या कच्छच्या किनाऱ्यावरती तयार झालेल्या चक्रीवादळाचा या क्षेत्रात कोणताही परिणाम नाही. वादळ ओमानकडे सरकलं. हवामान विभागाची माहिती. स्पाइसजेट विमान कंपनीचे 150 कर्मचारी सक्तीच्या रजेवर. आर्थिक स्थिती खालावल्यानं कंपनीनं विमानांची संख्याही कमी केली. श्रीरामाची नगरी अयोध्येमध्ये 8व्या दीपोत्सवाची जय्यत तयारी. 25 लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या नगरी. राम मंदिराच्या उभारणीनंतर पहिलाच दीपोत्सव. शेतकरी आंदोलनाला 200 दिवस पूर्ण. या निमित्तानं शेतकऱ्यांकडून महापंचायतीचं आयोजन. महापंचायतमध्ये विनेश फोगाटही सहभागी. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची नेमबाज रुबिना फ्रान्सिसला कांस्य पदक. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल SH1 या स्पर्धेमध्ये रुबिनाची कौतुकास्पद कामगिरी. मनीष देशासाठी सुवर्ण जिंकेल अशी आशा होती. भविष्यामध्ये आणखी संधी मिळतील. मनीष आणखी चांगली कामगिरी करेल. मनीष नरवालनं पदक जिंकल्यानंतर त्याच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया. अमेरिकन ग्रँड स्लॅममध्ये दुसरा धक्कादायक निकाल. नोवाक जोकोविचही पराभूत. अलेक्सी पॉपोरिननं केला 4 सेट्समध्ये पराभव. पाकिस्तानच्या कराची शहरामध्ये आसना वादळाचा धोका. कराचीमध्ये 65 किलोमीटर प्रति तासाचे वारे. शहरापासून 100 किलोमीटर दूर आहे चक्रीवादळ. वादळामुळे जपानमध्ये बुलेट ट्रेन रद्द. टोकियो स्टेशनवरती अडकले प्रवासी. शेकडो विमानांची देशांतर्गत उड्डाणंही रद्द. थायलंडमध्ये रेल्वे बोगदा कोसळला. 2 चीनी मजुरांचा मृत्यू. जखमींवरती रुग्णालयामध्ये उपचार. व्हेनेझुएलाची राजधानी कराकस आणि अनेक राज्यांमध्ये वीज खंडित. राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्या सरकारनं तोडफोडीला केलं जबाबदार. अधिकारी वीज पुरवठा पूर्ववत करण्यात व्यस्त. युक्रेनमध्ये F-16 हे लढाऊ विमान कोसळल्यानंतर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची युक्रेनच्या हवाई दलाच्या कमांडरला केलं बडतर्फ. आम्हाला आमच्या लोकांचं आणि सर्व योद्धांचं संरक्षण करायचंय, झेलेन्स्की यांचं वक्तव्य. युक्रेनच्या सुमी शहरामध्ये रात्री रशियाचा हल्ला. 2 मृत्यू तर 13 जण जखमी. येमेनची राजधानी सानामध्ये शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर नागरिकांची निदर्शनांमधून पॅलेस्टिनींसोबत दाखवली एकता. खान युनिस भागामध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यानं पॅलेस्टिनी लोकांची घरे उद्ध्वस्त. तर पॅलेस्टाईनच्या 250 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा इस्रायलचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.